हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. चला तर मग आज आपण आहे ना, वर्षातून एकदाच येणाऱ्या फळाची आपण रबडी बनवणार आहोत. तर कशी बनवायची ते बघूया चला. तर एक रामफळ घेतलेले, हे फळ आपण वर्षातून एकदाच येतं, तर सर्वांनीच खाल्लं पाहिजे. तर ती बासुंदी कशी बनवायची ती बघूया चला. आपण हे स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. रामफळ बघू शकता किती ताजं आणि घरचंच आहे. माहेरचा वानोळा येतो माझा. तर आज आपण छान असं बासुंदी बनवणार आहोत, बघू शकता. आता आपण छान त्याचे 2 भाग करून घेणार आहोत. बघू शकता किती छान असं गरगरीत भरलेलं आहे, गराने भरलेलं आहे. बघू शकता किती छान. आता आपण व्यवस्थित 2 भाग करून घेतलेले आहेत. चमच्याच्या साह्याने काढून घेणार आहोत. अशी पुरणाची चाळणी किंवा एखादी अशी चाळणी असेल ना, त्याच्या साह्याने आपण बिया एका साईडला करू शकतो. खाली गर जातो आणि वरती बिया होत येतात आणि खूप सोप्या पद्धतीने होते. काहीच टाईम लागत नाही. 2-3 मिनिटात आपण हा गर काढून मोकळे होतो. बघू शकता अशा पद्धतीने आपण आहे ना, गर काढून घेतला. आता चमच्याच्या साह्याने गोल गोल फिरून घ्यायचं आणि बिया वरती राहतात आणि गर खाली जातो. बघू शकता किती छान पद्धतीने आपला गर तयार झालेला आहे. बघू शकता किती घट्टसर तयार झालेला आहे. मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं, आटवायला ठेवलं छान अशा पद्धतीने. बघू शकता छान चमच्याच्या साह्याने मी साय फेटून घेत आहे. जशी बासुंदी बनवतात ना, तसंच हे दूध तयार करायचं असतं. आता आपण त्याच्यात 3 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकतात, गूळसुद्धा वापरू शकतात. अशा पद्धतीने मी दूध छान आटून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यात आहे ना, काजू बदाम पण टाकून घेणार आहोत. छान असे काजू बदाम टाकून घेतलेले, घट्टसरपणा सुद्धा येतो त्याच्यामुळे. आणि केसर पण टाकून घेतली मी. बघू शकता छान असं दूध तयार झालेले आहे. तोपर्यंत आता या एका साईडला बघू शकता या पद्धतीने माझं गर काढून झालेलं आहे. बघा किती घट्टसर गर तयार झालेला. आता आपण त्याच्यात जे तयार केलेलं दूध होतं ना, मी थोडं थंड करून घेतलेलं आहे. खूप सारं थोड्या वेळ मी थंड करूनच टाकलं. कोमट झालेलं आहे ते, गरम गरम नाही टाकलेलं. आता आपण छान असं फेटून घेऊया, मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने. बघू शकता किती छान कलरसुद्धा आलेला आहे. खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम होतात. तुम्ही पुरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतात. आणि स्वातीज कॉर्नर मराठीला तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या ताई भाऊ नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी बासुंदी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची बासुंदी कशी तयार झाली. धन्यवाद.